Good afternoon student. वेलकम टू आवर इंग्लिश सेशन. आज आपण ग्रामरचा एक छान पार्ट पाहणार आहोत. तो पार्ट म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. त्या अगोदर आपण सेंटेन्स म्हणजे काय हे पाहूया. व्हॉट इज अ सेंटेन्स? सेंटेन्स म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा पाहूया. मग त्यानंतर आपण त्याचे प्रकार पाहणार आहोत. तर सेंटेन्स म्हणजे a collection of words that are arranged to put forward sensible thought is called sentence. वाक्य म्हणजे असा शब्दांचा समूह की ज्यामधून थॉट्स म्हणजे विचार प्रकट होतात. फॉर एक्झाम्पल आपण इथे पाहूया, अ बिग हाऊस ही लिव्स इन. आता हा तर शब्दांचा समूह आहे, परंतु यातून आपल्याला कोणत्याही प्रकारचा बोध होत नाही. तर ती एक अरेंजमेंट असते. ती म्हणजे आता पहा, हेच वाक्य, ही लिव्स इन अ बिग हाऊस म्हणजे तो एका मोठ्या घरामध्ये राहतो. ही झाली प्रॉपर अरेंजमेंट म्हणजे विशिष्ट अशी रचना. आता पहा, ऑल सेंटेन्स बिगिन विथ अ कॅपिटल लेटर बट दे एंड विथ अ फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क और एक्सक्लेमेशन मार्क. म्हणजे प्रत्येक वाक्याची सुरुवात आपण नेहमी कॅपिटल लेटर्सने करतो. त्याचा शेवट हा आपण फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम, क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह आणि एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्हांनी हे करत असतो. म्हणजेच अर्थपूर्ण वाक्याला काय म्हटलं जातं? सेंटेन्स असं म्हटलं जातं. आता आपण टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्याचे प्रकार पाहूया. देअर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्याचे 4 प्रकार आहेत. यातील पहिलं म्हणजे ॲसर्टिव्ह सेंटेन्स, यालाच विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं. दुसरं आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, यालाच प्रश्नार्थक वाक्य असं म्हटलं जातं. यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे इम्पेरेटिव्ह वाक्य, म्हणजेच यातून आपल्याला कमांड, रिक्वेस्ट याचा बोध होतो. आणि दुसरं म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. आता पहा, पहिल्यांदा आपण टाइप्स ऑफ सेंटेन्समधलं ॲसर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स पाहूया. ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. अ सिम्पल सेंटेन्स दॅट असर्ट और डिक्लेअर अ पर्सन्स थॉट इज कॉल्ड ॲसर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे हे एक साधं सरळ वाक्य आहे. आपण जे नेहमी बोलतो ते विधानार्थी वाक्यांमध्ये त्याचा समावेश होतो आणि त्यातून माणसाचे म्हणजे व्यक्तीचे विचार काय होत असतात? डिक्लेअर होत असतात, म्हणजे समजत असतात. An assertive or declarative sentence always ends with a full stop. याचा जो एंड जो आहे तो कशाने होत असतो? तो फुल स्टॉपने. विधानार्थी वाक्याच्या शेवटी नेहमी विरामचिन्ह म्हणून फुल स्टॉप म्हणजे पूर्ण विराम असतो. ही एक काय आहे? ॲसर्टिव्ह सेंटेन्स ओळखण्याची ही एक काय आहे? खूण आहे. म्हणजेच पहा की दे गिव्स इन्फॉर्मेशन, दे स्टेट और डिक्लेअर समथिंग, दे हॅव अ सब्जेक्ट अँड अ व्हर्ब अँड एंड विथ अ फुल स्टॉप. म्हणजे ॲसर्टिव्ह सेंटेन्स आपल्याला इन्फॉर्मेशन देत असतात, म्हणजे एखादी माहिती आपल्याला देत असतात. दे स्टेट और डिक्लेअर समथिंग, ते काहीतरी सांगत असतात आणि दे हॅव अ सब्जेक्ट अँड अ व्हर्ब अँड एंड विथ अ फुल स्टॉप. त्यांना काय असतो? सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्हर्ब म्हणजे क्रियापद आणि एंड विथ अ फुल स्टॉप आणि त्याच्या शेवटी काय असतं? फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम असतो. आता पहा या ॲसर्टिव्ह सेंटेन्सची स्ट्रक्चर पहा. देअर इज नो रोज विदाऊट अ थ्रॉन. आता पहा की देअर हा काय झाला? तिथे सब्जेक्ट झालेला आहे. इज काय आलेला आहे? व्हर्ब आलेला आहे आणि नंतर शेवटी काय दिसते तुम्हाला? फुल स्टॉप दिसतोय. आता पुढचं वाक्य पहा, ही केम टू माय हाऊस. आता ही इथं काय आहे? सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता.
त्यानंतर केम, केम म्हणजे काय, वर्ब म्हणजे येण्याची इथं काय दिसते, क्रिया दिसते. त्यानंतर पुढचं वाक्य पहा, आय हॅव वंडरफुल फ्रेंड्स. आय इथं काय आहे, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, हॅव म्हणजे असणे किंवा आहे, तर इथं वर्ब आहे आणि इथे एंडिंगला तुम्हाला काय दिसत आहे, फुल स्टॉप दिसत आहे. आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये. त्यानंतरचं आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. आता पहा, दे हॅव अ क्वेश्चन मार्क ॲट द एंड. ज्या वाक्याच्या शेवटी एंडिंगला काय असतं, क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह असतं, ते असतं इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. आता पहा, दे आस्क क्वेश्चन सीक इन्फॉर्मेशन ऑर कॉन्फर्मेशन. आता पहा की यातून काय विचारलेलं असतं, एक प्रश्न तर विचारलेला असतो, माहितीची अपेक्षा इथं केलेली असते. दे आर टू टाईप्स, त्यांचे दोन प्रकार आहेत. एक पहिला प्रकार म्हणजे येस नो टाईप क्वेश्चन अँड सेकंड इज WH टाईप क्वेश्चन. आता इथं आपण पाहूया इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सचं येस नो टाईप क्वेश्चन आपण पाहणार आहोत. येस नो टाईप क्वेश्चन म्हणजे काय, ज्याचं आन्सर येस किंवा नोने दिलं जातं त्याला काय म्हटलं जातं, येस नो टाईप क्वेश्चन म्हटलं जातं. दे रिक्वायर येस ऑर नो रिस्पॉन्स, म्हणजे त्याच्या उत्तरामध्ये येस किंवा नो अपेक्षित असतं. आता पहा की आणि हे जे प्रश्न जे असतात, दिस क्वेश्चन बिगिन्स विथ ऑक्झिलरी वर्ब्स. आता आपण ऑक्झिलरी वर्ब्स पाहिलेले आहेत, तर याची सुरुवात ही ऑक्झिलरी वर्ब्सने होत असते. आता पहा की आहे ना, दिस क्वेश्चन बिगिन विथ ऑक्झिलरी वर्ब म्हटल्यानंतर टू बीची यामध्ये ऑक्झिलरी रूप असतात. त्यानंतर टू डूची शूड, मे यांनी ह्या प्रश्नांची काय होत असते, सुरुवात होत असते. त्यानंतर निगेटिव्ह फॉर्म ऑफ दिस ऑक्झिलरी वर्ब्स, याच्यामध्ये निगेटिव्ह फॉर्म्ससुद्धा असतात. फॉर एक्झाम्पल डिडंट, या पद्धतीने सुद्धा या प्रश्नांची काय होत असते, सुरुवात ही होत असते. आता आपण याचे काही एक्झाम्पल पाहूयात. डझंट, आरंट म्हणजे डज नॉटनी या प्रश्नाची सुरुवात होत असते. आर नॉट, हे आर काय आहे, टू बीचं रूप आहे, त्याला नॉट हा प्रत्यय इथं त्यांनी जोडलेला आहे आणि त्यानुसार प्रश्नांची काय होत असते, सुरुवात होत असते. त्यानंतर शुडंट, कुडंट यांनी सुद्धा ह्या प्रश्नांची काय होत असते, सुरुवात होत असते आणि त्याचं आन्सर म्हणजे उत्तर हे येस नो मध्ये हे येत असतं. आता पहा बरं, आता इथं एक्झाम्पल मी येस नो टाईप क्वेश्चनचे तुम्हाला देते. शुड वी डान्स फॉर द ॲन्युअल डेज फंक्शन. आम्ही ॲन्युअल डे म्हणजे वार्षिक जो समारंभ असतो त्याच्यामध्ये आम्ही नृत्य केलं तर चालेल का. आर यू शुअर यू वॉन्ट टू कम, तुला आमच्यासोबत यायचं आहे का. याचा आन्सर येस किंवा नो आपण देऊ शकतो. डज धिस डिव्हाइस नीड रेग्युलर मेंटेनन्स, याचासुद्धा आन्सर आपण येस किंवा नोनी देऊ शकतो. आणि ह्या प्रश्नांची सुरुवात काय आहे, डजने केलेलं आहे. शेवटी एंडिंगला काय आहे, क्वेश्चन मार्क आहे. आता आपण जाणार आहोत ते म्हणजे WH टाईप क्वेश्चनकडे. तर WH टाईप क्वेश्चनमध्ये प्रश्नांची सुरुवात ही कशाने होत असते, WHने होत असते. यामध्ये आन्सरमध्ये एखादी इन्फॉर्मेशन, माहिती काय होत असते, आपल्याला पाहिजे असते. दे बिगिन्स विथ ॲन इंट्रॉगेटिव्ह वर्ड लाईक. आता पहा, म्हणजे मी सांगितलेलं आहे की त्याची सुरुवात कशाने होत असते, WHने होत असते. याच्यामध्ये वॉट, त्यानंतर वेअर, वॉट म्हणजे काय, वेअर म्हणजे कोठे. आता वॉटने जर प्रश्न विचारला तर आपल्याला एखादी माहिती अपेक्षित असते. त्यानंतर वेअर म्हणजे काय, कोठे, म्हणजे आपल्याला एखाद्या प्लेसची उत्तरामध्ये प्लेसचं किंवा ठिकाणाचं नाव अपेक्षित असतं. वाय म्हणजे का, हू म्हणजे कोण, त्यानंतर विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते, आणि व्हेन म्हणजे केव्हा. या सगळ्यांच्या प्रश्नांमध्ये आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन ही काय असते, अपेक्षित असते. या प्रश्नांची उत्तरं येस नो ने देऊन चालत नाही.
काय अपेक्षित असतं? एखादी माहिती येथे अपेक्षित असते. हे झालं WH टाईप क्वेश्चन. दे आर आन्सर विथ ॲन ॲसर्टिव्ह सेंटेन्स. त्याचं जे आन्सर जे असतं ते विधानार्थी वाक्य असतं. हे तुम्ही काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स WH क्वेश्चन एक्झाम्पल आपण आता इथं पाहूया की WH टाईपचे क्वेश्चनचे एक्झाम्पल. व्हॉट डू यू वॉन्ट? तुला काय हवे आहे? पहा इथं प्रश्नाची सुरुवात व्हॉटने केलेली आहे आणि त्याच्या एंडिंगला काय आहे? क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे WH टाईप क्वेश्चन कसं ओळखायचं की त्याच्या प्रश्नांची सुरुवात ही WH या अक्षराने होत असते. वेअर आर यू गोईंग? तू कुठे जात आहेस? हू वॉज दॅट पर्सन? ते पर्सन म्हणजे ती व्यक्ती कोण आहे? याचं आन्सर आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्समध्ये द्यायचं असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता ह्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये यालाच काय म्हटलं जातं? आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं. हे आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत. आज आपण ॲसर्टिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह हे 2 टाईप्स ऑफ सेंटेन्स पाहिलेले आहेत. याचे मला तुम्ही प्रत्येकी 3 उदाहरणं लिहून पाठवायची आहेत आणि पुढच्या तासिकेला आपण उरलेले 2 टाईप्स ऑफ सेंटेन्स पाहणार आहोत. थँक्यू. सी यू अगेन इन अवर नेक्स्ट इंग्लिश